नमस्कार, वेलकम. सर्वांचं हार्दिक स्वागत. मी डॉक्टर जयवंत इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. मूल्यभेदाच्या अटी, कंडिशन्स फॉर प्राइस डिस्क्रिमिनेशन, हा अर्थशास्त्रातील सूक्ष्म अर्थशास्त्रातील घटक आज आपण अभ्यासणार आहोत. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये किंवा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये मूल्यभेद हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. यापूर्वी आपण मूल्यभेद म्हणजे काय, मूल्यभेदाचे प्रकार याची माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण मूल्यभेदाच्या अटी, कंडिशन्स फॉर प्राइस डिस्क्रिमिनेशन हे प्रकरण अभ्यासणार आहोत. म्हणजे मूल्यभेद करणं कधी शक्य असतं, मक्तेदाराला मूल्यभेद करणं कधी शक्य असतं आणि मूल्यभेद करणं केव्हा फायदेशीर असतं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत. हे जे प्रकरण आहे, प्रकरण BA, BCom, MA, MBA अशा अर्थशास्त्राच्या सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला माहिती आहे की मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचं ठळक वैशिष्ट्य आहे. मक्तेदारी स्पर्धेची किंवा मक्तेदारी बाजाराची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये मूल्यभेद, प्राइस डिस्क्रिमिनेशन हे मक्तेदारी बाजाराचं अतिशय महत्त्वाचं ठळक असं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि आपल्याला माहिती आहे की एकच वस्तू किंवा एकच सेवा विक्रेता किंवा मक्तेदार जेव्हा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकतो त्याला मूल्यभेद असं म्हणतात. एकच वस्तू किंवा एकच सेवा तो सर्वांना सारख्या किमतीला विकत नाही. काही बाजारात, काही ठिकाणी, काही लोकांना आपली वस्तू कमी किमतीला विकतो आणि काही बाजारात, काही ठिकाणी, काही लोकांना तीच वस्तू जास्त किमतीला विकतो. त्याला मूल्यभेद असं म्हणतात. वस्तू तीच असते, वस्तू सारखीच असते, वस्तू एकजिनसीच असते, पण एकाच प्रकारची वस्तू, एकाच प्रकारची सेवा वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकली जाते, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. तर अशा प्रकारचा जो मूल्यभेद आहे, हा मूल्यभेद करण्याचा उद्देश जास्तीत जास्त नफा मिळवणं हा असतो. कारण काही ग्राहकांची आर्थिक कुवत चांगली असते, त्यांच्याकडून जास्त पैसे घेणं मक्तेदाराला किंवा विक्रेत्याला हे अपराधीपणाचं वाटत नाही, कमीपणाचं वाटत नाही, चुकीचं वाटत नाही. ज्या ग्राहकांची आर्थिक परिस्थिती चांगली असते त्यांच्याकडून तो वस्तूची जास्त किंमत घेतो आणि गरिबांच्याकडून तो कमी किंमत घेतो, त्याला मूल्यभेद असं म्हणतात. आणि श्रीमंतांकडून जास्त पैसे, जास्त किंमत तो घेत असल्यामुळं त्याला जास्त नफा मिळतो. म्हणजे नफा मिळवण्यासाठी, वस्तूचा खप वाढवण्यासाठी गरिबांनी जास्तीत जास्त वस्तू खरेदी कराव्यात यासाठी मक्तेदार
मूल्यभेदाचं धोरण अवलंबत असतं. पण ही मूल्यभेदाची पॉलिसी, हे मूल्यभेदाचं धोरण यशस्वी व्हायचं असेल, फायदेशीर व्हायचं असेल, मूल्यभेद शक्य व्हायचा असेल, तर काही अटींची पूर्तता करावी लागते. त्या मूल्यभेदाच्या ज्या अटी आहेत, म्हणजे मूल्यभेद करणं शक्य व्हावं, मूल्यभेद फायदेशीर व्हावा, यासाठी ज्या काही अटी आहेत त्याला मूल्यभेदाच्या अटी असं म्हणतात. इसेन्शियल कंडिशन्स फॉर प्राइस डिस्क्रिमिनेशन. ह्या अटी जर पूर्ण झाल्या तरच मक्तेदाराला मूल्यभेद करणं शक्य होतं, तरच मक्तेदाराला मूल्यभेद करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट गाठता येतं. तर आता आपण बघूया की ह्या मूल्यभेदाच्या अटी कोणत्या आहेत. पहिली अट अशी आहे की बाजार मक्तेदारीचाच असला पाहिजे. म्हणजे जी स्पर्धा असते, स्पर्धेनुसार, बाजारानुसार आपण बघितलं की पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, द्वयाधिकार, डिओपॉली, अशा प्रकारे स्पर्धेचे किंवा बाजाराचे अनेक प्रकार असतात. आणि विक्रेत्याला मूल्यभेद करून जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर बाजार किंवा स्पर्धा ही मक्तेदारीचीच असली पाहिजे. ही पहिली अट आहे. मक्तेदारी असेल, मक्तेदारीचा बाजार असेल तरच मूल्यभेद करता येतो. कारण मक्तेदारीत एकच विक्रेता असतो, त्याला स्पर्धाच नसते. आणि एकच विक्रेता असल्यामुळे, एकच उत्पादक असल्यामुळे मक्तेदार किंवा विक्रेता वस्तूची किंमत कमी जास्त आकारू शकतो, म्हणजेच मूल्यभेद करू शकतो. एकच वस्तू कमी जास्त किमतीला विकणं म्हणजे मूल्यभेद. आणि हे करणं शक्य व्हावं यासाठी बाजारात एकटाच विक्रेता असला पाहिजे. म्हणजे बाजार किंवा स्पर्धा ही मक्तेदारीची असली पाहिजे. ही पहिली अट आहे. तरच मूल्यभेद शक्य होतो, तरच मूल्यभेद फायदेशीर होतो. मक्तेदारीच्या बाजारात मक्तेदार जी वस्तू विकत असतो तशा प्रकारची वस्तू बाजारात अन्य विक्रेत्यांकडे उपलब्ध नसते. म्हणजे मक्तेदाराच्या वस्तूला पर्यायी वस्तू बाजारात नसतेच. आणि त्यामुळं ग्राहकांना मक्तेदाराकडूनच वस्तू विकत घ्यावी लागते. आणि म्हणून ज्यांना वस्तू नको असेल, हवीशी नसेल, त्यांना वस्तूशिवाय राहावं लागतं, त्या वस्तूपासून वंचित राहावं लागतं. कारण तशी वस्तू मार्केटमध्ये दुसऱ्या विक्रेत्याकडे उपलब्ध नसते, ती मक्तेदाराकडूनच घ्यावी लागते. आणि म्हणून मक्तेदार आपल्या वस्तूची किंमत कमी जास्त आकारून वस्तू विकू शकतो. तर अशा प्रकारे मूल्यभेदाची पहिली अट आहे ती म्हणजे बाजार हा मक्तेदारीचाच असला पाहिजे. मक्तेदारीतच मूल्यभेद करता येतो, पूर्ण स्पर्धेत मूल्यभेद करता येत नाही. कारण पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात आणि त्यामुळं पूर्ण स्पर्धेतील विक्रेते हे प्राइस टेकर असतात. आणि मक्तेदारीतील जो विक्रेता असतो हा विक्रेता प्राइस मेकर असतो. कारण तो एकटाच विक्रेता असतो, त्याचं वस्तूच्या पुरवठ्यावर नियंत्रण असतं, त्याचं वस्तूच्या किमतीवर नियंत्रण असतं. आणि म्हणून मक्तेदारीच्या बाजारातच मूल्यभेद शक्य असतो आणि फायदेशीर असतो. म्हणजे मूल्यभेद करता यावा, मूल्यभेद शक्य व्हावा, मूल्यभेद फायदेशीर व्हावा यासाठी बाजार
मक्तेदारीचाच असला पाहिजे, ही पहिली अट. मूल्यभेद यशस्वी होण्यासाठी आणि मूल्यभेद फायदेशीर होण्यासाठी दुसरी एक अट पूर्ण व्हावी लागते, ती म्हणजे वस्तूचं स्थलांतर होता कामा नये. पिगू मिस जोन रॉबिन्सन यांनी असं म्हटलेलं आहे की मक्तेदार जी वस्तू विकत असतो त्या वस्तूचं एका बाजारातून दुसऱ्या बाजारात स्थलांतर होता कामा नये. म्हणजे काही बाजार असे असतात की त्या बाजारात गरीब ग्राहक असतात आणि दुसऱ्या बाजारात श्रीमंत ग्राहक असतात. आणि ज्या ठिकाणी एका बाजारात मक्तेदारानं कमी किमतीला वस्तू विकलेली असते आणि दुसऱ्या बाजारात मक्तेदार तीच वस्तू जास्त किमतीला विकत असतो. पण ज्या ठिकाणी ज्या बाजारात मक्तेदारानं आपली वस्तू कमी किमतीला किंवा स्वस्त दरात विकलेली असते, ती वस्तू महाग दरानं ज्या ठिकाणी वस्तू विकलेली असते त्या बाजारात जाता कामा नये. आणि म्हणून दोन्ही बाजारपेठा ह्या एकमेकांपासून दूर अंतरावर असल्या पाहिजेत. एवढ्या दूर अंतरावर असल्या पाहिजेत की ज्या ठिकाणी ज्या बाजारात मक्तेदारानं कमी किमतीला वस्तू विकलेली आहे, स्वस्त वस्तू विकलेली आहे, तिथली वस्तू ज्या ठिकाणी महाग किंवा जादा किमतीला वस्तू विकलेली आहे त्या बाजारात जाता कामा नये. म्हणजे मागणीचं वस्तूच्या जे आहे त्या वस्तूचं स्थलांतर होता कामा. आणि उदाहरणार्थ आपण असं बघूया, दोन्ही बाजारपेठा जर जवळ असतील तर मक्तेदाराला मूल्यभेद करता येणार नाही. कारण स्वस्त बाजारातील वस्तू जी आहे ती वस्तू महाग बाजारात जाईल. लोक ज्या ठिकाणी मक्तेदारानं स्वस्त किमतीला वस्तू विकलेली आहे त्या बाजारातून वस्तू विकत घेतील आणि मक्तेदारानं ती वस्तू ज्या ठिकाणी जादा किमतीला विकलेली आहे त्या बाजारात नेऊन विकतील आणि त्यामुळं मक्तेदाराला मूल्यभेद करता येणार नाही. म्हणजे मक्तेदाराचा जो मूल्यभेद आहे हा यशस्वी व्हायचा असेल, फायदेशीर व्हायचा असेल तर दोन्ही बाजारपेठा एकमेकांपासून खूप दूर अंतरावर असल्या पाहिजेत. एका बाजारातून दुसऱ्या बाजारात म्हणजे स्वस्त बाजारातून महाग बाजारात वस्तूचं स्थलांतर होता कामा नये. ज्या बाजारात मक्तेदारानं वस्तू कमी किमतीला विकलेली आहे, स्वस्त दरात विकलेली आहे, तिथून ती वस्तू महाग बाजारात जाता कामा नये. तरच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो. मूल्यभेद शक्य व्हावा, फायदेशीर व्हावा यासाठी म्हणजे मूल्यभेदासाठी तिसरी महत्वाची अट आहे ती म्हणजे मागणीचं स्थलांतर होता कामा नये. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मक्तेदार जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी गरीब वस्तीत कमी किमतीला वस्तू विकतो आणि तीच वस्तू श्रीमंत वस्तीत श्रीमंतांच्या बाजारपेठेत जास्त किमतीला विकतो. पण जर श्रीमंत लोकांनी आपल्या वस्तीत खरेदी न करता ती वस्तू गरिबांच्या वस्तीत जाऊन कमी किमतीला खरेदी केली तर मक्तेदाराला श्रीमंत वस्तीत जास्त किमतीला वस्तू विकता येणार नाही, म्हणजेच मूल्यभेद करता येणार नाही, म्हणजेच जास्तीत जास्त नफा मिळवता येणार नाही. यासाठी तिसरी महत्वाची अट आहे मूल्यभेदाची, ती म्हणजे
मागणीचं स्थलांतर होता कामा नये. श्रीमंतांनी वस्तूची खरेदी किंवा वस्तूची मागणी ही आपल्या वस्तीतील बाजारपेठेतच केली पाहिजे. गरिबांच्या बाजारपेठेत, गरीब वस्तीत वस्तू कमी किमतीला विकत मिळते म्हणून तिथं जाऊन जर श्रीमंतांनी वस्तू खरेदी केली तर श्रीमंत वस्तीत, श्रीमंत बाजारपेठेत मक्तेदाराच्या वस्तू खपणार नाहीत. आणि म्हणून श्रीमंत लोकांनी गरीब लोकांच्या वस्तीत जाऊन वस्तू खरेदी करता कामा नये. म्हणजेच मागणीचं स्थलांतर होता कामा नये. श्रीमंत बाजारातून गरीब बाजारात असं स्थलांतर होता कामा नये. तरच मक्तेदाराला मूल्यभेद शक्य असतो, तरच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो. मूल्यभेदाची चौथी महत्वाची अट आहे ती म्हणजे बाजारात किंवा समाजात श्रीमंत ग्राहक आणि गरीब ग्राहक असे दोन प्रकारचे ग्राहक असले पाहिजे. किंवा श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब असे ग्राहक असले पाहिजे. एकाच उत्पन्न गटातील ग्राहक असतील तर मूल्यभेद करता येणार नाही. दोन बाजारातील ग्राहकांची मागणीची जी लवचिकता आहे ही मागणीची लवचिकता वेगवेगळी असली पाहिजे. तरच मक्तेदाराला मूल्यभेद शक्य असतो, तरच मक्तेदाराला मूल्यभेद करून फायदा मिळतो किंवा जास्तीत जास्त नफा मिळतो. दोन बाजारातील वस्तूच्या मागणीची लवचिकता ही वेगवेगळी असली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की श्रीमंतांची मागणीची लवचिकता कमी असते. ते अधिक किमतीला वस्तू विकत घेऊ शकतात. श्रीमंतांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. श्रीमंतांची आर्थिक कुवत चांगली असते. श्रीमंतांची खरेदी शक्ती जास्त असते. आणि म्हणून मक्तेदारानं आपल्या वस्तूची किंमत थोडीशी वाढवली तरी श्रीमंतांची वस्तूची मागणी कमी होत नाही. त्यांची वस्तूला असणारी मागणीची लवचिकता ही कमी असते आणि त्यामुळे मक्तेदार श्रीमंतांना जास्त किमतीला वस्तू विकून जास्त नफा मिळवू शकतो. गरिबांची मागणीची लवचिकता जास्त असते. गरिबांची वस्तूची मागणीची लवचिकता अधिक असते आणि त्यामुळं मक्तेदारानं किंमत थोडी वाढवली तरी त्यांची मागणी खूप कमी होती. आणि म्हणून मक्तेदार गरिबांना कमी किमतीला वस्तू विकण्याचं धोरण अनुसरतो, कारण गरिबांची वस्तूची मागणीची लवचिकता ही जास्त असते. कारण त्यांचं उत्पन्न कमी असतं. गरिबांची आर्थिक शक्ती कमी असते. गरिबांची खरेदी शक्ती कमी असते आणि त्यामुळं त्यांची वस्तूची मागणीची लवचिकता जास्त असते. किंमत थोडी वाढवली तरी गरीब लोक वस्तूची मागणी खूपच कमी करतात. आणि म्हणून गरिबांना कमी किमतीला वस्तू विकून आणि श्रीमंतांना जास्त किमतीला वस्तू विकून मक्तेदार मूल्यभेद करतो, म्हणजेच जास्तीत जास्त नफा मिळवत असतो. तर अशा प्रकारे ग्राहकांच्या उत्पन्नात भिन्नता असली पाहिजे. म्हणजे बाजारात किंवा समाजात श्रीमंत ग्राहक आणि गरीब ग्राहक असे दोन प्रकारचे ग्राहक असले पाहिजेत किंवा दोन बाजारातील ग्राहकांची मागणीची लवचिकता ही वेगवेगळी असली पाहिजे. तरच मक्तेदाराला मूल्यभेद शक्य असतो आणि फायदेशीर असतो. मूल्यभेदाच्या अटी आपण पाहतो आहोत. म्हणजे मूल्यभेद केव्हा शक्य असतो आणि मूल्यभेद केव्हा फायदेशीर असतो हे आपण पाहतो आहोत. म्हणजेच मूल्यभेदाच्या अटी, इसेन्शियल कंडिशन्स ऑफ प्राइस डिस्क्रिमिनेशन हे प्रकरण आपण पाहतो आहोत. पाचवी अट मूल्यभेदाची अशी आहे ती म्हणजे ग्राहकांचे गट पाडण्यासाठी येणारा खर्च कमी असला पाहिजे. म्हणजे मक्तेदाराला मूल्यभेद करण्यासाठी आपली वस्तू
वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकण्यासाठी, मूल्यभेद करण्यासाठी ग्राहकांचे गट पाडावे लागतात. श्रीमंत ग्राहक, मध्यमवर्गीय ग्राहक, गरीब ग्राहक किंवा श्रीमंत ग्राहक, गरीब ग्राहक असे वेगवेगळे उपभोक्त्यांचे गट तयार करावे लागतात. ग्राहकांचे निरनिराळे गट तयार करावे लागतात आणि हे गट तयार करून श्रीमंतांना जास्त किमतीला, गरिबांना कमी किमतीला वस्तू विकता येते. आणि अशा प्रकारचे गट पाडण्यासाठी, गट तयार करण्यासाठी मक्तेदाराला जो खर्च येत असतो तो खर्च हा कमी असला पाहिजे. म्हणजे मूल्यभेद करून मक्तेदाराला जो नफा मिळतो, जो फायदा मिळतो, जे उत्पन्न मिळतं त्यापेक्षा गट पाडण्यासाठी येणारा खर्च कमी असला पाहिजे. म्हणजे मक्तेदार मूल्यभेद कशासाठी करत असतो? नफा मिळवण्यासाठी, जादा उत्पन्न मिळवण्यासाठी. पण त्यासाठी त्याला काही खर्च करावा लागतो, उपभोक्त्यांचे गट पाडावे लागतात. आणि गट पाडण्याचा येणारा जो खर्च आहे हा खर्च मूल्यभेदामुळे मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कमी असला पाहिजे, तरच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो आणि तरच मक्तेदाराला मूल्यभेद करून जास्तीत जास्त नफा मिळवण्याचं उद्दिष्ट गाठता येतं. मूल्यभेदाची 6वी अट आपण बघूया. 6वी अट अशी आहे की ग्राहकांना बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान असता कामा नये. म्हणजे ग्राहक वस्तूच्या किमती बाबतीत, वस्तूच्या पुरवठ्याच्या बाबतीत, पुरवठ्याच्या स्त्रोताच्या बाबतीत हे अज्ञानी असले पाहिजे. म्हणजे मक्तेदार कोणत्या बाजारात आपली वस्तू कोणत्या किमतीला विकतो, काय किमतीला विकतो, इतर बाजारात अन्य ठिकाणी मक्तेदार तीच वस्तू कोणत्या किमतीला विकतो याची माहिती ग्राहकांना असता कामा नये. तरच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो. ग्राहक वस्तूंच्या किमतीच्या बाबतीत अज्ञानी असतील, निष्क्रिय असतील तर मक्तेदाराला आपली वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकता येते. म्हणजे मूल्यभेद करता येतो आणि जास्तीत जास्त नफा मिळवता येतो. अन्यथा ग्राहक मग नजीकच्या बाजारातून मक्तेदाराची वस्तू जर कमी किमतीला मिळत असेल तर तिथून वस्तूची खरेदी करतील आणि मक्तेदाराला मूल्यभेदाचं उद्दिष्ट, नफा मिळवण्याचं उद्दिष्ट पूर्ण करता येणार नाही. आणि म्हणून ग्राहकांना बाजारपेठेचं म्हणजे वस्तूच्या किमतीबाबतचं जे ज्ञान आहे हे ज्ञान असता कामा नये. 7वं आपण पॉइंट बघूया. 7वी अट अशी आहे मूल्यभेदाची की मूल्यभेदाला कायदेशीर मान्यता असली पाहिजे. जर कायदेशीर मान्यता असेल, कायद्याचं पाठबळ असेल तर मक्तेदाराला मूल्यभेद करता येईल. मग खाजगी मक्तेदार असेल, सरकारी मक्तेदार असेल. मूल्यभेद केव्हा शक्य असतो, केव्हा फायदेशीर असतो तर मूल्यभेदाला सरकारचा पाठिंबा असला पाहिजे, सरकारी कायद्याचं पाठबळ असलं पाहिजे, सरकारची मान्यता असली पाहिजे. उदाहरणार्थ वीज मंडळ आपली विजेची सेवा, घरगुती वापरासाठी विजेचे दर वेगळे असतात, उद्योग व्यवसायासाठी विजेचे दर वेगळे असतात, शेतीसाठी विजेचे दर वेगळे असतात आणि त्याला सरकारची कायद्याची मान्यता असते. एसटीच्या बाबतीत तेच. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना, प्रौढांना तिकिटाचे दर वेगवेगळे असतात, त्याला कायदेशीर मान्यता असते. रेल्वेच्या बाबतीत तसंच. तर अशा प्रकारे मूल्यभेदाला कायद्याची मान्यता असली पाहिजे, तरच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो. आणि मूल्यभेदाची शेवटची महत्वाची अट आहे ती म्हणजे सरकारचं
मक्तेदाराच्या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण असू नये. नो रेस्ट्रिक्शन्स. मक्तेदार आपल्याला माहिती आहे की मूल्यभेद करत असतो. वेगवेगळ्या बाजारात, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला वस्तू विकत असतो आणि मक्तेदार अशा प्रकारे हा जो मूल्यभेद करत असतो. म्हणजे काही लोकांच्याकडून जास्त किंमत घेत असतो, काही ग्राहकांकडून कमी किंमत घेत असतो. तर मक्तेदार ही जी वस्तूची किंमत ठरवत असतो त्या किमतीवर, मूल्यभेदाच्या धोरणावर सरकारचं नियंत्रण असता कामा नये. वस्तूची किंमत ही मक्तेदाराला ठरवता आली पाहिजे. तरच मक्तेदार काही लोकांच्याकडून जास्त किंमत घेईल आणि जास्त नफा मिळवण्याचं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट मूल्यभेदाच्या माध्यमातून साकारू शकेल. आणि म्हणून मूल्यभेदाची शेवटची अट आहे ती अट म्हणजे सरकारचं मक्तेदाराच्या वस्तूच्या किमतीवर नियंत्रण असता कामा नये. तर अशा प्रकारे आपण मूल्यभेदाच्या काही अटी बघितल्या. म्हणजेच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो, पण तो केव्हा शक्य असतो, कधी शक्य असतो आणि केव्हा फायदेशीर असतो, त्याच्या 7 ते 8 अटी आपण बघितलेल्या आहेत. ह्या अटी पूर्ण झाल्या तरच मक्तेदाराला मूल्यभेद करता येतो आणि तो मूल्यभेद फायदेशीर ठरतो. धन्यवाद. नमस्कार.